विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटत आहोत नवीन विषयासोबत। आज आपण भारताचं संविधान जे आहे त्या संविधानासंबंधीचा आज एक व्हिडिओ अपलोड करत आहोत, जेणेकरून आपण आपला चॅनल जो आहे तो सर्वप्रथम तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्याच व्हिडिओमध्ये की संपूर्ण जीएस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्याच्यामुळे फक्त इतिहास नाही तर राज्यघटना सुद्धा आहे, भूगोल सुद्धा आहे, विज्ञान सुद्धा आहे आणि वेळोवेळी करंट्स आहे। तर अशा पद्धतीने सर्व जीएसच्या अंतर्गत जेवढे विषय येतात त्या सगळ्याचे प्रत्येक टॉपिक वाईज आपण व्हिडिओ बनवणार आहोत, अपलोड करणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांसाठी ते ओपन करणार आहोत। तर अशा पद्धतीने आज आपण एक पॉलिटीचा एक व्हिडिओ आहे भारताच्या संविधानाचा जो पहिला चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे संविधान सभेची निर्मिती प्रक्रिया, हा जो चॅप्टर आहे त्या संबंधीची आज आपण चर्चा करणार आहोत। तर हे एक लक्षात असू द्या, हा आपला पॉलिटीचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि विशेष करून आता आधीच मी ही गोष्ट तुम्हाला सांगून देईल की आतापर्यंत आपले रील्स आणि व्हिडिओ मिळून 50 व्हिडिओ झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ह्या टप्प्यावरती मला हे सांगावंसं वाटतंय तुम्हाला की हे आपले जे काम आहे किंवा हा जो आपण यज्ञ आरंभलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि म्हणजे तुम्ही लिंक शेअर करणं गरजेचं आहे, सबस्क्राईब पण होणं, म्हणजे सबस्क्राईब ह्याच्यासाठी होणं गरजेचं आहे की ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या कानावरती पडणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचा, ह्या ज्ञानाचा सगळ्यांनाच लाभ व्हायला पाहिजे, ही माझी मनापासूनची इच्छा आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हे काही मी प्रत्येक वेळेस सांगणार नाही, पण आज जाणीवपूर्वक नवीन विषयाला धरून हे नमूद करू इच्छिते की तुम्ही हे करणं गरजेचं आहे। तुम्ही केलं, तुम्ही कमेंट टाकल्या, तुम्ही प्रश्न विचारले तर ह्या आपल्या चॅनलला हे एक सर्वसमावेशक असं चॅनल होईल, सर्वांचं होईल आणि सर्वांसाठी होईल। तर अशा पद्धतीनं ह्या काही 2 शब्द मला बोलायचे होते सुरुवातीला आणि आत्ता आपण भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाचा जो पहिला घटक आहे ज्याला आपण संविधान सभेची निर्मिती प्रक्रिया असं म्हणतो, तर त्याची चर्चा करत आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे भारताचं संविधान। भारताचं संविधान ज्या व्यक्तीनं लिहिलेलं आहे ती व्यक्ती म्हणजे आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी मसुदा समिती आहे, ड्राफ्टिंग कमिटी आपण तिला म्हणतो, त्यांच्या माध्यमातून हे भारताचं संविधान तयार झालेलं आहे। भारताच्या या संविधानामध्ये आमच्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे, आमची लोकशाही अवलंबून आहे आणि जर संविधानच जिवंत असेल तरच आमची लोकशाही जिवंत असणार आहे आणि लोकशाही जिवंत असेल तरच आमच्या अधिकारांना महत्त्व येणार आहे। म्हणूनच भारताचं संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे चला तर सुरू करूयात की नेमकी ही बनण्याची प्रक्रिया कशी होती। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की 1857चा जो उठाव झालेला होता त्या 1857च्या उठावामध्ये सर्वप्रथम आपल्या मनामध्ये राष्ट्रवादाची निर्मिती झाली होती। राष्ट्रवाद ज्याला नॅशनलिझम म्हटलं जातं, तो आला मेरी झांसी नहीं दूंगी मधून। मेरी झांसी नहीं दूंगी ह्या शब्दामध्ये राष्ट्रवादाचा जन्म झालेला आपल्याला दिसतो, नॅशनलिझमचा जन्म झालेला दिसतो आणि या पार्श्वभूमीवरती आमच्या मनामध्ये आमचा राष्ट्रवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या देशासंबंधीची आपलं प्रेम, आपली भावना, आपली आत्मीयता आणि त्याच्यासाठी आपलं जीवन अर्पण करण्याची इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती, याला राष्ट्रवाद म्हणतात आणि त्याची निर्मिती झाली। मात्र जसं जसं आपण पुढे पुढे आलो तसं तसं अजूनही गुलामीमध्ये होतो 1857 नंतर आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सुद्धा आपण पाहिली 1885 पासून ते बऱ्यापैकी 1920 पर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारे आमच्या अधिकारांची म्हणजे अधिवेशनं होत होती काँग्रेसची, परंतु असं स्पेसिफिक असं आम्ही कधीच मागितलं नाही की आमच्यातला तो राष्ट्रवाद, जो ज्वलंत राष्ट्रवाद आहे
तो कधी प्रेझेंट झाला नाही ब्रिटिश सरकार समोर की आमचं संविधान असावं किंवा आमच्या घरात आमचा नियम असावा. ह्या गोष्टीची सर्वप्रथम जी आपल्याला जी दिसतं की बाबा वसाहतीच्या आतल्या स्वातंत्र्याची चर्चा ही बऱ्यापैकी आपल्याला 1915च्या नंतर दिसते. पण ते फक्त वसाहतीच्या आतलं स्वातंत्र्य होतं. लक्षात असू द्या, डोमेनियन स्टेटचा दर्जा, परंतु ह्याचा स्पष्ट अर्थ संविधानाशीच नव्हता. त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस 1922च्या आसपास महात्मा गांधी सुद्धा म्हणतात की आम्हाला आमचे नियम असायला पाहिजेत, आमच्या घरामध्ये आमचे नियम असायला पाहिजेत. ही पण एक गोष्ट आपल्याला याच्या अंतर्गत दिसते. पुढे जाऊन 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट येतो. मोतीलाल नेहरू रिपोर्ट प्रेझेंट करतात. त्याच्यामध्ये सुद्धा वसाहतीच्या आतल्या स्वातंत्र्याची चर्चा केली जाते, मागणी केली जाते. तब्बल 1916 पासून 1928 पर्यंत कंटिन्युटीमध्ये वसाहतीच्या आतल्या स्वातंत्र्याची मागणी भारतीयांनी केलेली दिसते, परंतु संविधानाचा स्पष्ट उल्लेख आपल्याला कुठेही दिसत नाही. 1929च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला आणि 26 जानेवारी 1930 या दिवशी आम्ही आमचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. ह्या गोष्टी आपण इतिहासामध्ये पाहतो, बरोबर आहे. तर अशा रीतीने आम्ही आमचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला, परंतु तरी सुद्धा संविधान सभा हा जो शब्द आहे तो अजूनही समोर आलेला नाहीये. मग कधी आला हा समोर? तर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय, जे साम्यवादी चळवळीचे प्रवक्ते, यांनी सर्वप्रथम संविधान सभेची मागणी ब्रिटिश सरकारकडे केली. साम्यवादी पक्षाची स्थापना त्यांनी केलेली आहे, मानवेंद्रनाथ रॉय. ताशकंद या ठिकाणी साम्यवादी पक्षाची स्थापना आहे. नंतर भारतामध्ये त्याची ब्रांच आहे. डाव्या विचारसरणीचे मानवेंद्रनाथ रॉय हे असलेले आपल्याला दिसतात आणि त्यांचं स्पष्ट मत होतं की भारतासाठी भारताचं संविधान असावं आणि ते भारतीयांनी तयार केलेलं असावं. म्हणून आपला या ठिकाणी जो पहिला मुद्दा येतो ते म्हणजे 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम काय केलेलं आहे? संविधान सभेची मागणी केलेली आहे. संविधान सभेची मागणी केलेली आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. पुढचा मुद्दा, ज्यावेळेस मानवेंद्रनाथ रॉय यांनी ही मागणी केली त्यानंतर मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बऱ्यापैकी जाग आली असं आपण म्हणू शकतो. 1935 मध्ये काँग्रेसकडून संविधान सभेची मागणी करण्यात आली 35 मध्ये. ओके, आता ह्या सारख्या मागण्या व्हायला लागल्या. 35 मध्ये प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा हा कायदा आला, 1935चा कायदा आपण त्याला म्हणतो. या कायद्यानुसार 37 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. माहिती आहे आपल्या सगळ्याला, 11 प्रांतामध्ये निवडणुका त्या झाल्या होत्या आणि याच्यामध्ये 8 प्रांतामध्ये काँग्रेसची सरकार निवडून आली होती आणि इतर 3 प्रांतामध्ये मुस्लिम लीग आणि इतर पक्षाची सरकार होती. त्याच्या पुढे जाऊयात थोडंसं. 1939 वर्ष महत्वाचं आहे कारण हिटलरने दुसऱ्या महायुद्धाची घोषणा केली. हिटलरचं म्हणजे जर्मनीचं आणि इंग्लंडचं दुसरं महायुद्ध सुरू होतं 39 मध्ये. ब्रिटिश सरकार आमने सामने आहे जर्मनीच्या आणि त्याच्यामुळे ब्रिटिश सरकारला भारतीयांच्या मदतीची आता गरज आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतो की लॉर्ड लिनलिथगो भारताचे व्हायसराय आहेत त्यावेळेचे. लिनलिथगो काय करतात? ऑगस्ट ऑफर मांडतात. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर येते, ती लॉर्ड लिनलिथगोने मांडलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की दुसरं महायुद्ध थांबल्यानंतर आम्ही भारताला संविधान सभा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करू किंवा संविधान सभा देऊ. बघा,
आपण 16 पासून मागतोय, आपल्याला न्याय मिळतोय 1940च्या ऑगस्ट ऑफर मध्ये. म्हणून इथं दुसरा मुद्दा येतो, 1940 ऑगस्ट ऑफर. ह्या ऑगस्ट ऑफर मध्ये लिनलिथगोने काय केलेलं आहे, संविधान सभा दिली जाईल, पण कधी, युद्ध थांबल्यानंतर. कधी थांबलं आम्हाला माहित नाही, अशा पद्धतीचं झालं. त्याच्यानंतर 40 नंतर 1942 मध्ये आपल्याला दिसतं क्रिप्स मिशन भारतामध्ये आलेलं आहे. स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली क्रिप्स मिशन भारतामध्ये आलेलं आहे. त्यांनी सुद्धा ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन 1945 मध्ये वेव्हेल योजना सुद्धा प्रेझेंट होते, तिथं सुद्धा ह्याच गोष्टीची चर्चा आहे. वेव्हेल योजना, ओके. हे सगळे जण म्हणतात ह्या तिन्ही योजनांमध्ये की युद्ध थांबू द्या, आम्ही तुम्हाला तुमचं संविधान सभा निर्माण करून देऊ. आणि सुदैवाने म्हणा 1945 मध्ये हिटलरने आत्महत्या केली आणि दुसऱ्या महायुद्धाचं कंबरडं मोडलं. हिटलरच्या आत्महत्येने आता इंग्रज थोडेफार का असेना, इंग्लंड हे आता थोडेसे स्थिर झालेले आपल्याला दिसतात. आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली भारतामध्ये 1942 मध्ये गांधी बाबांचं चले जावचं आंदोलनाने जोर धरला होता. 42 ते 46 पर्यंत गांधीजींचं भारत छोडो आंदोलन चालू होतं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती 45 मध्ये हिटलरची आत्महत्या खूप डिसाइडिंग ठरते आणि दुसऱ्या महायुद्धाला कुठेतरी आता थांबण्याची शक्यता दिसायला लागली. मग ह्या पार्श्वभूमीवरती 39 पासूनच 45 पर्यंत भारतीयांना प्रत्येक वेळेस मदतीची याचना केली गेली. मात्र आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना म्हटलो की आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार नाही असं म्हणत होतो आपण. परंतु आपण बघतो की सैनिक आपले खूप सारे भरती होते आणि जवळजवळ दुसऱ्या महायुद्धामध्ये कितीतरी लाख भारतीय सैनिकांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. परंतु भारताचा सपोर्ट ह्या युद्धाला इंग्लंडच्या बाजूने नव्हता आणि त्यांचा पूर्ण प्रयत्न होता की सपोर्ट असावा. अशा रीतीने काही का असेना 45 मध्ये आणि फायनली 46 मध्ये हे दुसरं महायुद्ध थांबलं. हिरोशिमा नागासाकीवरती 2 बॉम्ब टाकले अमेरिकेने आणि दुसऱ्या महायुद्धाची सांगता केली. हे थांबलं. 46 मध्ये आता इंग्लंडमधून भारतासाठी किंवा इंग्लंडची जी सिच्युएशन आहे, जी नियंत्रणाची जी ताकद आहे, जगावरचा अधिराज्याची जी ताकद आहे ती खूप कमकुवत झालेली आहे. तब्बल 6 ते 7 वर्ष हिटलर सारख्या व्यक्तीला सामना करण्यासाठी पूर्ण आर्थिक ताकद त्यांनी लावली आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमिकली जे इंग्लंड आहे त्याचं पूर्ण दिवाळखोरी निघाली. पूर्ण इकॉनॉमिकली पूर्ण असं डिस्ट्रॉय झालेलं आपल्याला दिसतं इंग्लंड. सगळ्या देशांचा जो तळतळाट होता, आपल्यासारख्या भारतासारख्या सगळ्या देशांचा, जिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या, त्या लुटलं होतं, शोषण केलं होतं, ते सगळं दुसऱ्या महायुद्धामध्ये सुपडा साफ झाला. आणि मग आपण बघतो की आता ह्या देशांवर सगळ्यावरचं नियंत्रण ठेवणं इंग्लंडला कठीण जाणार आहे हे त्यांना जाणवलं आणि म्हणून कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं आपल्याला दिसतं आणि या कॅबिनेट मिशन मध्ये 3 सदस्य होते. आता आपल्यासाठी पुढचा महत्त्वाचा मुद्दा, 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं होतं. आता ह्या कॅबिनेट मिशन मध्ये याला त्रिमंत्री योजना म्हणतात, लक्षात असू द्या. त्रिमंत्री योजना कोण कोण होतं? पॅथिक लॉरेन्स. कोण होतं? पॅथिक लॉरेन्स. दुसरं नाव आहे A.V. अलेक्झांडर. आणि तिसरं नाव आहे स्ट्रॅफर्ड क्रिप्स. ओके, हे 3 मेंबर होते कॅबिनेट मिशनचे. आणि या कॅबिनेट मिशनने काय केलेलं आहे? भारतीयांना संविधान सभा
देण्याचं मान्य केलेलं आहे. आत्ताशी आपण आपल्या चॅप्टरच्या मूळ मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. म्हणजे मागणी केली 34 मध्ये, त्यांच्याकडनं आपल्याला मागणीला मंजुरी मिळाली 1946 मध्ये. कॅबिनेट मिशनने संविधान सभेला मान्यता दिली आणि सांगितलं की आम्ही तुमचं संविधान सभेची रचना कशी असावी हे सांगणार आहोत. बापूंशी चर्चा झाली, सगळ्यांशी चर्चा झाली, हंगामी सरकारची ऑफर दिली, स्थापन झालं हंगामी सरकार 46 मध्ये. आणि मग आपण बघतो की ह्या सगळ्यांच्या विचार विमर्शातून आता संविधान सभा बनणार होती. आणि मग आता ती संविधान सभा कशी असणार होती, कुठले मेंबर, सगळ्यात पहिल्यांदा कॅबिनेट मिशनने हे स्पष्ट केलं होतं की हे संविधान सभा जी संविधान भारताचं बनवणार आहे ती सर्वसमावेशक असली पाहिजे. ह्याच्यामध्ये काय अर्थ होता? सर्वसमावेशक म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सगळे प्रांत असायला पाहिजे, मेंबर्स प्रांताचे. 550 पेक्षा जास्त संस्थानं होती, सगळ्याचे मेंबर्स असायला पाहिजेत. चीफ कमिशनर प्रांत होते ज्याला आपण युनियन टेरिटरीज म्हणतो, त्याचे मेंबर्स असायला पाहिजे. सगळ्या पक्षाचे असायला पाहिजेत. मग मुस्लिम लीग असेल, युनियनिस्ट पार्टी असेल, साम्यवादी पार्टी असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांचे असायला पाहिजेत. तरच ती सर्वसमावेशक होईल. अशी संविधान सभाच आम्ही तुम्हाला देणार आहोत, त्याच्यासाठी प्रयत्नशील व्हा, अशा पद्धतीनं कॅबिनेट मिशनचं म्हणणं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती बापूंसोबत चर्चा होते आणि आम्ही ॲक्सेप्ट करतो की ठीक आहे, सांगा आता आम्हाला तुम्ही की आम्ही काय काय करायला पाहिजे. कॅबिनेट मिशन समोर आमचे पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, एका बाजूला बॅरिस्टर जिना बसलेले आहेत, लिकायत अली बसलेले आहेत, मतभेद आहेत, परंतु संविधान सभेच्या मागणीची मंजुरी मिळालेली आहे. मग चला आता आपण बघूयात की ही संविधान सभेची जी रचना आहे तर ती कशी होती. तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं कॅबिनेट मिशनने की ती पहिली गोष्ट तर सर्वसमावेशक असायला पाहिजे. सर्वसमावेशक हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा असा मुद्दा होता की याच्यामध्ये ही संविधान सभा ही निवडणुकीच्या माध्यमातनं पार पाडायला पाहिजे किंवा गठीत व्हायला पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून बघा, निवडणूक व्हायला पाहिजे, सर्वसमावेशक होण्यासाठी निवडणूक. पण मग ती कशी असायला पाहिजे निवडणूक? तर ती अप्रत्यक्ष असू द्या. कारण आमची जी जनता आहे, भारतातली जनता, 30 कोटी त्यावेळेसची जनता मतदानाशी ती फॅमिलियर नव्हती. त्याच्यामुळे 37च्या इलेक्शनमध्ये प्रांतामध्ये जेवढे लोक आमचे निवडून आले होते ना, तर त्या लोकांना आपण काय करूयात, इथे मतदानाचा अधिकार देऊ. म्हणून अप्रत्यक्ष निवडणूक. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निवडणूक ही वेगवेगळी असते. प्रत्यक्ष म्हणजे आजच्या भाषेमध्ये लोकसभेचे इलेक्शन, अप्रत्यक्ष म्हणजे राज्यसभेचे इलेक्शन. अप्रत्यक्ष मध्ये आपण मत नाही टाकत. राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये आपण स्वतः नाही जात, आपण निवडून दिलेले खासदार तिथे मतदान करत असतात. म्हणजे आपण निवडून दिलेले करत असतात, आपण स्वतः नसतो. अशा ह्या इलेक्शनला अप्रत्यक्ष म्हणतात. आणि लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण स्वतः जाऊन बूथवरती जाऊन मत टाकत असतो, त्याला प्रत्यक्ष निवडणूक पद्धत म्हणतात. इथे मात्र अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचं तत्व लागू केलेलं आपल्याला दिसतं. आणि ही जी निवडणूक आहे अप्रत्यक्ष, प्रमाणशीर, एकल संक्रमणीय, अप्रत्यक्ष, एकल संक्रमणीय, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने पार पडलेले असत. अप्रत्यक्ष, एकल संक्रमणीय, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने पार पडेल असं सांगितलं. ठीक आहे, डन झालं, ठीक आहे, आम्हाला मान्य आहे अप्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष. मग आता जागांचं वाटप कसं करायचं? मग कुणाकुणाला, कोण कोण आहे त्याच्यामध्ये? सर्वसमावेशक म्हणताना याच्यामध्ये प्रांत आहेत, याच्यामध्ये संस्थानं आहेत, ओके, याच्यामध्ये
चीफ कमिशनर प्रांत आहेत. संस्थानं जी आहेत 550 पेक्षा जास्त आहेत. प्रांत 11 प्रांत आहेत तोपर्यंत निर्माण झालेले. 4 चीफ कमिशनर प्रांत आहेत, लक्षात असू द्या. आणि ह्या सर्वांमध्ये जागांचं वाटप कसं करायचं, त्याच्यासाठी जी कॅबिनेट मिशन आहे त्यांनी जो क्रायटेरिया लावला तो होता 10 लाख लोकसंख्येला 10 लाख लोकसंख्येला एक सदस्य. बघा काय क्रायटेरिया होता, 10 लाख लोकसंख्येला एक सदस्य. अशा पद्धतीने गणित लावलं आणि त्यावेळेसची 30 कोटी जनतेच्या पार्श्वभूमीवरती एकूण सदस्यांची संख्या 389 ठरवण्यात आली. बघा किती सदस्य आले, 389. आता हे थोडस मी इथे पुसते आहे. 389 जागांसाठी इलेक्शन लागलं, कळालं. आता प्रत्येक मुद्दा आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा आहे. 389 जागांसाठीच इलेक्शन लागलं. ह्या 389 जागा 10 लाख लोकसंख्येला एक ह्या हिशोबाने तयार करण्यात आलेल्या होत्या. ह्या 389 पैकी 292 जागा प्रांतांना देण्यात आल्या. प्रांत 11 प्रांत. 4 जागा ह्या कमिशनर प्रांतांना देण्यात आल्या आणि 93 जागा ह्या संस्थानांना देण्यात आल्या जे 550 पेक्षा जास्त होते. 4, 93 आणि 292 टोटल झाली 296 अधिक 93 बरोबर 389. कळालं सगळ्याला. अशा रीतीने ही जागांचं वाटप झालं. आता याच्यामध्ये प्रमुख पक्ष काँग्रेस, त्यानंतर मुस्लिम लीग, युनियनिस्ट पार्टी, कृषी प्रजक पार्टी, साम्यवादी पार्टी आणि असे विविध पक्ष छोटे छोटे हे सगळेजण असलेले आपल्याला दिसतात. आणि या पार्श्वभूमीवरती मग आपण बघतो की हे इलेक्शन पार पडलं. अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं पार पडलं. मत कोण टाकणार होतं? 1937च्या निवडणुकामध्ये ज्या 11 प्रांतामध्ये जे लोक निवडून आले होते ते याच्यामध्ये मतदान करणार होते, लक्षात असू द्या. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या एवढ्या जागांपैकी काय काय पुढे झालं ते बघायचंय. ह्या 93 जागा रिकाम्या राहिल्या, लक्षात असू द्या. पहिल्यांदा मी सांगते काय झाल्या, रिकाम्या राहिल्या. 93 संस्थानांचं असं म्हणणं होतं की आम्ही कोणत्याही या गोष्टीला मानत नाही, कुठली लोकशाही आणि कुठलं स्वातंत्र्य, आम्ही स्वतः राजे आहोत, आम्हाला काही घेणं देणं नाहीये, त्यामुळे आम्हाला हे मान्य नाही, जागा बी नको ना आम्हाला, इलेक्शन पण नाही, आम्ही स्वतः राजे आहोत. म्हणून ते आले नाहीत. राहिला प्रश्न 296 जागांचा. मग याच्यामध्ये ह्या ज्या 292 जागा आहेत, ह्या 292 जागांपैकी आता ही 4 जे कमिशनर प्रांत आहेत ते कुठले होते, ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणूयात आजच्या भाषेमध्ये, तर ते होते दिल्ली, एक दिल्ली, दुसरा अजमेर, तिसरा बलुचिस्तान आणि चौथा कुर्ग. दिल्ली, अजमेर, बलुचिस्तान आणि कुर्ग हे 4 कमिशनर प्रांतांना 4 जागा, उरलेल्या 292 जागा ह्या प्रांतांसाठी होत्या. आणि त्याच्यामधल्या 208 जागा, लक्षात असू द्या, 208 जागा काँग्रेसने जिंकल्या. 73 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या आणि इतर 15 जागा इतर पक्षाने जिंकल्या. अशा रीतीने सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष काँग्रेस होता. मुस्लिम लीगने तर 73 जिंकल्या, 15 इतर पक्षांनी जिंकल्या. ह्या सगळ्यांमध्ये 15 महिलांचा सहभाग होता.
ज्याच्यामध्ये विजयलक्ष्मी पंडित नेहरूंची बहीण, सुचेता कृपलानी, हंसाबेन मेहता, अमृता कौर, राजकुमारी अमृता कौर, दुर्गाबाई देशमुख यासारख्या महिलांचा सुद्धा समावेश या अंतर्गत होता. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. अशा रीतीने आता हे इलेक्शन पार पडलं, निवडणुका झाल्या आणि ह्या सगळी जी आहे तर आता ह्या सगळ्यांना निवडून आलेल्या लोकांना आता नेमकं कुठं आमंत्रित करायचं, तर जो सेंट्रल हॉल आहे, कॉन्स्टिट्यूशन हॉल आपण त्याला म्हणतो, दिल्लीचा, त्या ठिकाणी या सर्वांना आमंत्रित करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. आणि हे सगळेजण त्या कॉन्स्टिट्यूशन हॉल जो आहे तर त्याच्यामध्ये उपस्थित, ह्यापैकी बऱ्यापैकी आपण बघतो की 284च्या आसपास मेंबर्स तिथे अस्तित्वात म्हणजे त्या दिवशी आलेले होते. असंच एक आकडा आहे, तितकंसं नाही आपल्याला विचारलं जात, पण आलेले होते, उपस्थित राहिले होते. पुन्हा त्यानंतर ही सभा जी भरली होती तर ह्या सभेची जी तारीख ठरवण्यात आली होती ती 9 डिसेंबरची तारीख होती. आता आपण पुढचं मॅटर बघूयात की नेमकं ह्या ज्या सभा होत्या त्या कशा कशा झाल्या आणि पुढची प्रोसेस काय होती. चला आपण बघूयात आता या ठिकाणी की कोणत्या दिवशी सभा झाली. बघा, 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची हे निवडून आलेल्या लोकांची पहिली बैठक झालेली आपल्याला दिसते दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये. या दिवशी जे अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली ते सर्वात वयोवृद्ध असलेले सच्चिदानंद सिन्हा जे आहेत त्यांना अध्यक्ष करण्यात आलं. कोण अध्यक्ष होतं? सच्चिदानंद सिन्हा. ओके, यांना अध्यक्ष करण्यात आलं. आणि फ्रँक अँथनी यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. अशा पद्धतीनं संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 मध्ये पार पडली आणि सच्चिदानंद सिन्हा त्याचे अध्यक्ष, फ्रँक अँथनी त्याचे उपाध्यक्ष होते. लगेच 11 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची दुसरी बैठक पार पडली आणि या ठिकाणी मात्र संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपले पहिले राष्ट्रपती होते, बरोबर आहे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आणि HC मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यांच्याशी किंवा ह्या सभेमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा BN राव यांची नियुक्ती करण्यात आली. आता हे झाले कोण? अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे उपाध्यक्ष HC मुखर्जी, BN राव हे कायदेशीर सल्लागार, खूप हुशार असलेले BN राव कायदेशीर सल्लागार. अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं की ही दुसरी सभा पार पडली आणि आता हे कायमस्वरूपी अध्यक्ष उपाध्यक्ष झालेले आपल्याला दिसतात. आणि या पार्श्वभूमीवरती पुढची तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे, 13 डिसेंबर 1946. काय आहे या दिवसाचं महत्त्व? तर ह्या दिवसाचं महत्त्व आहे की 13 डिसेंबर 1946 या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका संविधान सभेच्या समोर प्रेझेंट केली, ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो आणि प्रस्ताविका सुद्धा म्हणतो किंवा सरनामा सुद्धा म्हणतो. भारताची उद्देशपत्रिका संविधान सभेच्या समोर मांडली आणि माझ्या भारताचं संविधान आता जे बनणार आहे त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे याची चर्चा, तो जो आरसा आहे त्या आरशामध्ये केली. आणि तो आरसा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आमची उद्देशपत्रिका जी पंडित नेहरूंनी प्रेझेंट केलेली आहे, ज्याला आपण प्रियम्बल म्हणतो, उद्देशपत्रिका म्हणतो, सरनामा म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीनं ती तिथे ठेवण्यात आली आणि त्याच्यानंतर 22 जानेवारी
1947 रोजी संविधान सभेने उद्देश पत्रिकेला मान्यता दिली आणि आता प्रोसेस सुरू झाली. विविध समित्या स्थापन झाल्या. मोठ्या समित्या, छोट्या समित्या, विविध कार्य करण्यासाठी समित्यांची नियुक्ती झालेली आपल्याला दिसते. आणि याच्यामध्ये विशेषत्वाने ज्या महत्त्वाच्या काही समित्या आहेत तर त्याच्यामध्ये एक समिती म्हणजे मसुदा समिती, जिला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, आणि दुसरी म्हणजे सुकाणू समिती, तिसरी ध्वज समिती. अशा विविध समित्या स्थापन झाल्या. 9 ते 10 मोठ्या समित्या आणि इतर छोट्या छोट्या समित्या स्थापन झाल्या आणि संविधानाचं कार्य सुरू झालं. भारतीयांनी भारतीयांसाठी निर्माण केलेलं भारताचं संविधान बनवण्याची प्रोसेस सुरू झालेली दिसते. आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतो की आमचं जे संविधान आहे तर ह्या संविधानासंबंधी एक आता जी मसुदा समिती स्थापन होणार आहे, परंतु त्याच्या आधी आपल्याला हे माहीत आहे की 22 जुलै 47ला आम्ही आमचं ध्वजासंबंधीची चर्चा केली. ध्वज स्वीकारलेला आहे. पिंगली व्यंकय्या जे आहेत आंध्र प्रदेशचे, त्यांनी आमचं ध्वज तयार केलेला आहे. नेमकं निळ्या रंगाचं महत्त्व, चक्राचं महत्त्व, आपल्या अशोक चक्राचं महत्त्व, त्यामध्ये हिरव्या रंगाचं महत्त्व, पांढऱ्या रंगाचं महत्त्व, केशरी रंगाचं महत्त्व, त्या आपल्या झेंड्याची साईज किती असेल, लांबी रुंदी किती असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास त्यांनी केला आणि आपलं झेंडा जो ध्वज आहे तो तयार केला. ध्वज समिती सुद्धा स्थापन केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद तिचे अध्यक्ष होते. आता 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन होते आणि ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नियुक्त केलं जातं. या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य असलेले आपल्याला दिसतात. बाबासाहेबांसोबतच गोपाल स्वामी अय्यंगार असतील, कृष्णमाचारी असतील, त्यानंतर के मुन्शी असतील, सईद सादुल्ला असतील, यासारखे हे सगळे मेंबर 7 जणांनी मिळून भारताच्या संविधान बनवण्याची प्रोसेस सुरू केली. ही संविधान बनण्याची जी प्रोसेस आहे तर ह्या संविधान बनण्याच्या प्रोसेसला एकूण कालावधी किती लागला म्हणजे आता प्रोसेस सुरू झाली बघा. आता 29 ऑगस्ट खूप महत्त्वाचं ही टाईम आहे. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती स्थापन झाली. या मसुदा समितीचे अध्यक्ष आत्ताच सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण केलं आपलं. ओके, तर अशा रीतीने ही मसुदा समिती असेल, सुकाणू समिती एक होती, ह्या सगळ्या समित्यांवरती देखरेख करण्याचं काम सुकाणू समितीचं होतं, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. अशीच एक मूलभूत हक्काची समिती होती ज्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. अशा वेगवेगळ्या समित्या होत्या वेगवेगळ्या कार्यासाठी. आता थोडंसं आपल्याला पुढे जावं लागतं. पुढे आपण बघतो की ह्या मसुदा समितीने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा काळ व्यतीत केला भारताचं संविधान बनवण्यासाठी. आणि ह्या 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये 395 कलम, 22 भाग, 8 परिशिष्ट, एवढा मोठा देशासाठीचा संसार उभा केला. 395 कलम, 22 भाग, 8 परिशिष्ट. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आज 460 पेक्षा जास्त कलमांची संख्या आहे. भाग 25 झालेले आहेत आणि परिशिष्टांची संख्या आज 12 झालेली आहे. तर अशा पद्धतीनं हे एवढं मोठं कार्य संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेलं आपल्याला दिसतं. आणि अशा रीतीने हे 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर भारताचं संविधान तयार झालं. उद्देश पत्रिका तयार आहे, आपला झेंडा तयार आहे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरती 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आम्ही आमचं संविधान स्वतःला अर्पण करून घेतलं.
म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. आणि अशा पद्धतीनं एकूण 64 लाख रुपये झालेला खर्च, 64 पेक्षा जास्तच म्हणा, हा खर्च संविधान सभेची जवळजवळ 11 सत्र पार पडली. 166 दिवस कामकाज चाललं. त्यापैकी 114 दिवस मसुदा समितीचं कामकाज चाललेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने 60 पेक्षा जास्त देशांच्या घटनांच्या प्रभावातनं आमचं संविधान तयार झालं. प्रत्येक आर्टिकल वरती चर्चा झाली, तयार करण्यात आलं. खूप मोठं काम लिखित स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलेलं आपल्याला दिसतं. आणि अशा पद्धतीनं आमचं संविधान तयार झालं. आणि ह्या संविधानावरती ज्या सह्या पडल्या 24 जानेवारी 1950 रोजी ज्या सह्या झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सही पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. आणि शेवटची सही ठरल्याप्रमाणे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची झाली. परंतु फिरोजशाह गांधी जे आहेत ते नंतर तिथे आल्यामुळे शेवटाची सही आपल्याला फिरोजशाह गांधींची दिसते. परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसादांची कायदेशीर रीतीने सही आपल्याला दिसते. अशा रीतीने 24 जानेवारी 1950 रोजी आमच्या सह्या सगळ्या पार पडल्या, सगळ्यांनी सह्या केल्या. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधानाची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसते. 26 जानेवारी शब्दाचं महत्त्व 1930 मध्ये 26 जानेवारी या दिवशी आम्ही आमचा पहिला स्वातंत्र्य दिवस रावी नदीच्या किनारी साजरा केला होता. म्हणून त्या दिवसाला महत्त्व देत आम्ही आमचा प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी आता साजरा केला. त्या दिवशी डिसाईड केला आणि आजही आपण तो साजरा करतोय, कायमस्वरूपी साजरा करणार आहोत. कारण आमच्या संविधानाची अंमलबजावणी त्या दिवशी झालेली आहे. तर मला असं वाटतं की आता ह्या ठिकाणी खूप सारा हा मॅटर आहे ह्या पहिल्या चॅप्टरच्या अंतर्गत आणि बरंचसं कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. याच्यातून समित्यांचा किंवा काही आकडेवारीचा एखादा दुसरा मुद्दा जर सुटला असेल तर रीलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेलच. त्यात काही दुमत असायचं कारण नाही. पण जेवढं काही ह्या व्हिडिओच्या अंतर्गत कव्हर करता येईल तेवढं मी केलेलं आहे. आपला भारतीय संविधानाचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आता इथून पुढे अजूनही सगळे व्हिडिओ आपण अपलोड करत राहणार आहोत. तर त्याच्यामुळे तोपर्यंत आपण इथे आता थांबायला काही हरकत नाही. तर तोपर्यंत धन्यवाद.